डिप्लोमा फर्स्ट इयरची मेरिट लिस्ट कधी लागणार, ती कुठे बघायची आणि मेरिट लिस्ट लागल्यानंतर आपण काय करायचं, या सर्व गोष्टी या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. थोडंसं हिंदीमध्ये पण शेवटी एक्सप्लेन करणार आहे. त्यामुळे ज्या लोकांना मराठी समजत नाही, त्यांना हिंदीत समजते, त्यांना पण या व्हिडिओचा तुम्हाला खूप उपयोग होणार आहे. सर्वात आधी मेरिट लिस्ट केव्हा लागणार? आत्ता 7 जुलैला मेरिट लिस्ट लागणार आहे. टाईम टेबलनुसार, शेड्यूलनुसार फर्स्ट इयरच्या. तुम्ही इम्पॉर्टंट डेट्स यामध्ये जर बघितलं तर 7 जुलै आहे, म्हणजे आज लागणार आहे. मग ती आज किती वाजेपर्यंत लागू शकते? अगदी संध्याकाळी 5 वाजेपर्यंतही लागू शकते किंवा रात्री 10 पर्यंत किंवा रात्री 12 पर्यंतही लागू शकते. सो आज ती लागणार. कारण आपण कोणालाही विचारायचं नाही, कोणालाही त्रास द्यायचा नाही, की एफ सी सेंटरला कॉल करून किंवा मेसेजेस करून त्यांना बोर करायचं नाही. कारण ही जी मेरिट लिस्ट लागते ती बोर्डाकडनं लागते, डिरेक्टरेट ऑफ टेक्निकल एज्युकेशनकडनं लागते महाराष्ट्र शासनाचे. त्यामुळे त्यामध्ये कोणत्याही एफ सी सेंटरचा काहीही सहभाग नसतो. मग ही मेरिट लिस्ट लागल्यानंतर आपण काय करायचं आहे आणि ती कुठे बघायची आहे? तुम्हाला 2 प्रकारे ही मेरिट लिस्ट बघता येते. एक तर तुम्ही DTची जी वेबसाईट आहे poly26.dtmaharashtra.gov.in यावर फ्रंट पेजलाच तुम्हाला ती दिसेल. पूर्ण महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांची तुम्हाला दिसेल. ती डाउनलोड करायला खूप सारे पेजेसच असतात, PDF असते आणि त्यामध्ये खूप वेळ लागू शकतो, तुमचा डेटाही जाऊ शकतो. त्यामुळे ते बघण्याची गरज नाही आहे. परंतु तुम्हाला वाटलं तर तुम्ही अशा प्रकारे ती बघू शकता. किंवा दुसरा प्रकार आहे, तुम्ही स्वतःच्या फॉर्ममध्ये लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला तुमचा मेरिट नंबर किती आहे, जिल्ह्यामध्ये किती आहे, ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये किती आहे, ऑल कॅटेगरीमध्ये किती आहे आणि पर्टिक्युलर तुमची जी कॅटेगरी आहे त्याच्यामध्ये किती आहे, या सर्व गोष्टी तुम्हाला तुमच्या स्वतःच्या लॉग इनमध्येच दिसणार आहेत. लक्षात ठेवा, मेरिट लिस्टमध्ये तुमचं नाव असायलाच पाहिजे. जर तुमचं नाव मेरिट लिस्टमध्ये नाही तर ताबडतोब ही बाब तुम्ही एफ सी सेंटरला, जर तुम्ही ई स्क्रुटिनी केलेली असेल तर ग्रीवन्स टाकून लगेचच त्यांच्या निदर्शनास आणायची आहे. किंवा तुम्ही जर फिजिकल स्क्रुटिनी केली असेल तर प्रत्यक्ष त्या कॉलेजला जाऊन सांगायचं आहे की माझं नाव मेरिट लिस्टमध्ये नाही आहे. शक्यतोवर ज्या विद्यार्थ्यांचा फॉर्म हा कन्फर्म झालेला आहे, म्हणजे तुम्ही जर लॉग इन केलं आणि लॉग इनमध्ये प्रिंट मेनूमध्ये जाऊन ॲक्नॉलेजमेंट जर का चेक केली, ॲक्नॉलेजमेंट जर जनरेट होत असेल तर तुमचा फॉर्म हा कन्फर्म झालेला आहे. आणि कन्फर्म झालेल्या सर्व फॉर्मची नावं, त्या विद्यार्थ्यांची नावं ही प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये येतात म्हणजे येतात. सो तुम्ही चेक करायचं आहे तुमचं नाव आहे की नाही. आणि तुम्हाला 2 मार्ग मी सांगितले. एक तर तुम्ही जनरल poly26.dtmaharashtra.gov.in या वेबसाईटवर स्वतः सर्वांची एकत्र बघू शकता मेरिट लिस्ट, प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट. किंवा तुम्ही स्वतःच्या फॉर्ममध्ये लॉग इन करा आणि त्यामध्ये तुम्हाला ती भेटू शकते. ती किती वाजेपर्यंत लागेल? रात्री 12 पर्यंत लागू शकते. त्यामुळे कोणालाही बोर करायचं नाही. आणि लागल्यानंतर मी माझ्या चॅनललाही अनाऊन्स करणार आहे की प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागलेली आहे. माझा जो व्हॉट्सॲपचा ग्रुप आहे त्यामध्येही मी सांगणार आहे, त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही. मग आता ही मेरिट लिस्ट लागल्यानंतर तुम्ही काय करायचं आहे? सर्वात आधी चेक करायचं आहे तुमचा मेरिट लिस्टमध्ये तुमचं नाव बरोबर आहे का? नाव कसं बरोबर आहे का? तुमच्या 10वीच्या मार्कशीटवर ज्या प्रकारे नाव आहे, ज्या सिक्वेन्सने आहे, सरनेम आधी, नंतर फर्स्ट नेम, नंतर फादर्स नेम, असा जर सिक्वेन्स असेल तर तसाच सिक्वेन्स आहे का चेक करायचा आहे. 10वीच्या मार्कशीटवर ज्या प्रकारे तुमचं नाव आहे, जे स्पेलिंग आहे तेच असलं पाहिजे, लक्षात ठेवा. हे आधी चेक करायचं आहे. दुसरं, जेंडर मेलच्या ऐवजी फिमेल झालेलं असेल किंवा फिमेलच्या ऐवजी मेल झालेलं असेल आणि तुम्ही याकडे लक्ष नाही दिलं तर तुमचा कॅप राऊंड 1 बाद होऊ शकतो. कारण फिमेलसाठी वेगळं रिझर्वेशन असते आणि मेलसाठी वेगळं रिझर्वेशन असते. त्यामुळे आपण जेंडर आधी चेक करायचं आहे. नंतर डेट ऑफ बर्थ. तुमची डेट ऑफ बर्थ चुकायला नको. तुमच्या लिव्हिंग सर्टिफिकेटवर जी डेट ऑफ बर्थ आहे तीच तुमच्या फॉर्ममध्ये आहेत की नाही किंवा त्या मेरिट लिस्टमध्ये डिस्प्ले झालेली आहे की नाही चेक करायचं आहे. नंतर कॅटेगरी, हे खूप महत्त्वाचं आहे. तुमची जी कॅटेगरी त्याचमध्ये तुमचा फॉर्म कन्फर्म होऊन त्याच मेरिट लिस्टमध्ये तुमचं नाव आहे की नाही हे चेक करायचं आहे. आता पुष्कळसे विद्यार्थी आहेत की ते कॅटेगरीमध्ये आहे परंतु नॉन क्रिमिनल नाही आहे किंवा जातीचा दाखला नाही आहे किंवा EWS त्यांनी टाकलेलं नाही आहे, तर त्यांचं कन्फर्मेशन हे ओपन कॅटेगरीमध्ये आहे, कन्व्हर्टेड असं दिसणार आहे. म्हणजे समजा कॅटेगरी OBC आहे परंतु OBCसाठी नॉन क्रिमिनल दिलं नाही, तर मग कॅटेगरी FC कन्फर्मेशन कोणती आहे? तर कन्व्हर्टेड टू ओपन असं दिसेल. मग अशा वेळेस तुम्हाला जर का तुमच्याकडे नॉन क्रिमिलियर किंवा जातीचा दाखला जे काही बाकी असेल ते जर आलेलं असेल तर तुम्ही ग्रीवन्स टाकून लगेचच तो चेंज करू शकता. त्यासाठी आपल्याला टाईम दिलेला आहे. 7 तारखेला आपली मेरिट लिस्ट लागेल. 8, 9, 10 या 3 दिवस तुम्ही
आपला ग्रीव्हन्स टाकून आपल्या फॉर्ममध्ये जे काही चेंजेस करायचे आहेत ते करू शकतात. सो कॅटेगरी कोणती आहे आपली आणि कोणत्या कॅटेगरीमध्ये आपलं कन्फर्मेशन झालेलं आहे हे तुम्ही चेक करायचं आहे. नंतर तुम्ही जर EWS म्हणजे इकॉनॉमिकली विकर सेक्शनला येस म्हटलेलं आहे आणि तुम्ही जर दाखला जोडलेला नाही आहे तर नॉन EWSमध्ये तुम्ही जाल, ते चेक करायचं आहे. आलेला असेल दाखला तर ग्रीव्हन्स टाकायचा आहे आणि चेंजेस करून घ्यायचे आहे. नंतर तुम्ही बघायचं आहे नॅशनॅलिटी तुमची इंडियन दाखवलेली आहे की नाही बरोबर. तुमचा जो टाईप आहे महाराष्ट्र टाईप A आहे का B आहे ते तुम्ही चेक करायचं. तुम्ही जे भरलेलं आहे तेच आहे की नाही बघून घ्यायचं आहे. नंतर तुम्ही चेक करायचं आहे की तुम्ही रिलिजियस मायनॉरिटीसाठी येस केलं आहे का नो केलेलं आहे. मुस्लिम, बौद्ध आणि जैन, ख्रिश्चन या लोकांनी जर का समजा रिलिजियस मायनॉरिटीसाठी येस केलेलं आहे तर रिलिजियस मायनॉरिटी येस आहे की नाही चेक करायचं आहे आपल्या फॉर्ममध्ये. जर नसेल केलेलं नो असेल तर ते नोच आहे की नाही हे चेक करायचं आहे. नंतर सर्वात महत्त्वाचं आणि सर्वांनी या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे की तुमचा होम डिस्ट्रिक्ट बरोबर आहे की नाही. डिस्ट्रिक्ट फ्रॉम विच कॅन्डिडेट हॅज पास्ड SSC म्हणजे तुम्ही ज्या डिस्ट्रिक्टमधनं 10वी पास केलेला आहे तो तुमचा होम डिस्ट्रिक्ट आणि तुमचा होम डिस्ट्रिक्ट बरोबर पालघर आहे का, ठाणे आहे का, मुंबई आहे का, जळगाव आहे हे तुम्ही चेक करायचं आहे की ज्या ठिकाणी मी 10वी केलेली आहे त्याच ठिकाणचा माझा होम डिस्ट्रिक्ट टाकलेला आहे की नाही. तुम्ही जर वेगळा टाकलेला असेल आणि त्या बेसिसवर तुम्हाला सीट अलॉट झाली कॅप राऊंड 1ला तर ती कॅन्सल करावी लागते, कारण होम डिस्ट्रिक्टसाठी 70% जागा आहे रिझर्व्ड असतात आणि आउटसाईड होम डिस्ट्रिक्ट त्यासाठी 30% जागा रिझर्व्ड असतात. म्हणून आपण आपला होम डिस्ट्रिक्ट बरोबर आहे की नाही चेक करायचं आहे. मोस्टली काय होतं माहिती आहे का, पालघर आणि ठाणे जिल्हा जवळ आहे, मुंबई आणि ठाणे जिल्हा जवळ आहे, या लोकांचं कन्फ्युजन होऊ शकतं. दुसरी गोष्ट, ज्या विद्यार्थ्यांनी 10वी वेगळ्या जिल्ह्यातनं केली आणि 12वी वेगळ्या जिल्ह्यातनं केलेली आहे आणि त्यावेळेस त्यांनी जर 12वी ज्या ठिकाणी केली तो जिल्हा टाकलेला असेल तर तुमचा प्रॉब्लेम होऊ शकतो. लक्षात ठेवा, 10वी ज्या जिल्ह्यातनं तुम्ही पास झालेला आहे तोच तुमचा होम डिस्ट्रिक्ट आलेला आहे की नाही हे चेक करायचं आणि त्यानुसार चेंजेस करून घ्यायचे जर चुकलेलं असेल तर. नंतर महत्त्वाचं, तुमचे मार्क्स, तुमचे टोटल मार्क्स बरोबर आलेले आहेत का. आता ज्या विद्यार्थ्यांचे मार्क्स 10वीचे बोर्डाचे फेच झालेले आहेत सिस्टममधनं त्यांच्यामध्ये शक्यतोवर काही मिस्टेक असणार नाही, तरी पण तुम्ही ते चेक करून घ्यायचं आहे. परंतु जे CBSE आणि ICSEचे विद्यार्थी आहेत त्यांनी चेक करायचं आहे की आपले मार्क्स बरोबर भरले गेलेले आहेत की नाही. CBSEसाठी 600 पैकी म्हणजे तुमच्या मार्कशीटवर जेवढे दिसत आहेत विषय तेवढ्या विषयांचे सर्वांचे मार्क्स तुम्हाला भरायचे असतात. नंतर ICSE वाल्यांसाठी जर 3 ग्रुपपैकी पहिल्या 2 ग्रुपचे तुम्ही मार्क्स भरायचं ठरवलं तर पहिल्या 2 ग्रुपमध्ये जेवढे सब्जेक्ट आहेत त्यातले बेस्ट ऑफ 5चे मार्क्स तुम्हाला लिहावे लागतात, आउट ऑफ 500 किंवा जे पण असतील ते. आणि ते जर तुम्ही केलेलं नसेल तर तुमच्या मार्कशीटवर ICSE वाल्यांचे जेवढे मार्क्स दिसत आहे, जेवढे सब्जेक्ट दिसत आहेत त्यांचे टोटल मार्क्स तुम्हाला टाकायचे असतात. ते 600 पैकी असून देत की 700 पैकी असून देत. सो दोघांपैकी एक तुम्ही काहीही करू शकता. आणि जे स्टेट पुणे बोर्डाची मुलं आहेत महाराष्ट्राची त्यांचे मार्क्स बेस्ट ऑफ 5चेच असतात, लक्षात ठेवा. सो मार्क्स चेक करायचे टोटल, नंतर मॅथमॅटिक्सचे, नंतर सायन्सचे आणि नंतर इंग्लिशचे. कोणतेही मार्क्स चुकलेले नको. जर चूक असेल तर लगेच ग्रीव्हन्स पिरियडमध्येचे चेंजेस करून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर तुम्ही टेक्निकल नॉन टेक्निकल याकडे लक्ष द्यायचं आहे की तुमचं टेक्निकल आहे आणि तुम्ही नॉन टेक्निकलमध्ये गेलेला आहात किंवा तुम्ही नॉन टेक्निकल आहात आणि तुम्ही टेक्निकलमध्ये येस झालेलं आहे हे पण चेक करायचं आहे, कारण टेक्निकलचं वेगळं रिझर्वेशन असतं, नॉन टेक्निकलचं वेगळं रिझर्वेशन असतं. या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. ज्या विद्यार्थ्यांनी लिव्हिंग सर्टिफिकेट अपलोड केलेलं नाही ते विद्यार्थी लिव्हिंग सर्टिफिकेट अपलोड करू शकतात, परंतु लिव्हिंग सर्टिफिकेट अपलोड करणं कंपल्सरी नाही. कोणाला? जे विद्यार्थी नॉन मायनॉरिटीचे आहेत. म्हणजे काय, मुस्लिम मायनॉरिटीच्या विद्यार्थ्यांनी लिव्हिंग सर्टिफिकेट अपलोड करा, ख्रिश्चन मायनॉरिटीच्या विद्यार्थ्यांनी लिव्हिंग सर्टिफिकेट अपलोड करा, बौद्ध मायनॉरिटीच्या विद्यार्थ्यांनी लिव्हिंग सर्टिफिकेट अपलोड करा. का? कारण तुम्ही मायनॉरिटीचे आहात हे लिव्हिंगमध्ये कळतं. जसं रिलिजनमध्ये मुस्लिम दिलं तर तुम्ही मायनॉरिटीमध्ये आहात. म्हणजे एखाद्या वेळेस प्रोफार्मा O जरी तुम्ही नाही आणलेला असेल परंतु लिव्हिंग सर्टिफिकेट असेल तर त्याच्यावरनं आम्हाला कळेल की तुम्ही मायनॉरिटीमध्ये आहात. तसंच बौद्ध मायनॉरिटी, तसंच ख्रिश्चन मायनॉरिटी. परंतु तुम्ही हिंदू म्हणजे मेजॉरिटीमध्ये आहात तर तुम्ही लिव्हिंग सर्टिफिकेट अपलोड नाही केलं तरी काही फरक पडत नाही आहे. तुम्ही डायरेक्टली ज्यावेळेस तुम्हाला सीट अलॉट होईल त्यावेळेस तुम्ही त्या कॉलेजला दाखवू शकता, काही प्रॉब्लेम येत नाही. सो या सर्व गोष्टी तुम्ही चेक केल्यानंतर आता तुम्हाला महत्त्वाची गोष्ट अशी आहे की काही मिस्टेक आहे समजा, तर मग आपण काय करायचं. मी सांगितलं ग्रीव्हन्स टाकायचा. आता ग्रीव्हन्स हा 2 प्रकारे टाकता येतो. ज्या विद्यार्थ्यांनी स्क्रुटिनी केलेली आहे
त्यांनी ऑनलाईनच आपला ग्रीव्हन्स अपलोड करायचा आहे. आपल्या फॉर्ममध्ये लॉग इन करायचं आहे, सबमिट ग्रीव्हन्स म्हणायचं आहे आणि सबमिट ग्रीव्हन्समध्ये कोणत्या गोष्टीचा ग्रीव्हन्स आहे ते फक्त क्लिक करायचं आहे आणि त्या ग्रीव्हन्सशी रिलेटेड तुमचे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आणि त्या बॉक्समध्ये लिहायचं आहे की मला ही गोष्ट करून घ्यायची. नॉन क्रिमिनल अपलोड करायचं आहे, लिव्हिंग सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे कारण मी मायनॉरिटीमध्ये आहे, किंवा मला उत्पन्नाचा दाखला अपलोड करायचा आहे कारण मला TFWSची स्कीम घ्यायची आहे, किंवा इतर कोणतीही गोष्ट. त्या सर्व गोष्टी ड्रॉपडाऊनमध्ये तुम्हाला येतील आणि ते तुम्ही ई स्क्रुटिनीने लिहायचं आहे त्या बॉक्समध्ये आणि त्याच्याशी रिलेव्हंट डॉक्युमेंट अपलोड करायचे. समजा एकपेक्षा 2 डॉक्युमेंट किंवा 2 किंवा 3 डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचं आहे, तर तिघांची मिळून एकच PDF तयार करायची आणि अपलोड करायची आणि त्या बॉक्समध्ये लिहायचं आहे की मला इन्कम सर्टिफिकेट, लिव्हिंग सर्टिफिकेट, नॉन क्रिमिलियर या सर्व गोष्टी किंवा जातीचा दाखला, नॉन क्रिमिलियर इत्यादी गोष्टी अपलोड करायच्या आहेत. माझा फॉर्म अनलॉक करा आणि तो ताबडतोब करायचा आहे कारण 8 आणि 9 या 2च दिवस आहेत तुम्हाला. 8 आणि 9 जुलैला तुम्हाला करावं लागणार आहे हे चेंजेस. सो 8 आणि 9ला जर का तुम्ही चेंजेस केले तर डेफिनेटली 10 तारखेला जी फायनल मेरिट लिस्ट लागेल, तुमच्या सर्वांच्या सर्व गोष्टी माहिती ही क्लिअर असेल, करेक्ट असेल आणि तुमच्या ॲडमिशनमध्ये कोणतीही अडचण येणार नाही. ह्याच्या व्यतिरिक्त जर का तुम्हाला काही अडचण असेल की बाबा मेरिट लिस्टबद्दल काहीही शंका असेल तर कमेंट करायचं आहे. परंतु शंका मी सांगितलेल्या गोष्टींच्या व्यतिरिक्त असली पाहिजे तरच मी तुम्हाला रिस्पॉन्स देईल, नाहीतर मी तुम्हाला फक्त या व्हिडिओची लिंक देणार. विश यू गुड लक.